नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येत आहे कारणही तसं काहीसं होतं। सो मी गेले होते 2-3 दिवस माहेरी। तिकडनं आल्यानंतर मग आता त्यानंतर वातावरण तुम्ही बघू शकतात की खूप जास्त खराब होतं, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन, मग सर्दी, खोकला, ताप आम्ही सगळेही आजारी होतो आणि त्यामुळे व्हिडिओ शूट करणं काही जमलं नाही। आणि माझ्यासोबत बऱ्याचदा असं होतं जेव्हा थोडेफार चांगले व्ह्यूज यायला लागतात आणि त्यानंतर आपोआप असं काहीतरी होतं की माझा व्हिडिओ बंद होतो, एक तर मी आजारी पडते नाही तर आणखी काहीतरी होतं आणि त्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही। आता हा जो मधला पिरियड आहे म्हणजे मध्ये जो गॅप गेला त्यानंतर परत माझे व्ह्यूज कमी होतात आणि माहीत नाही असं का होतंय। चला तरीही मी माझा प्रयत्न सोडत नाही। इकडे मी दूध तापवायला ठेवलंय आणि इकडे शेंगदाणे पण भाजताय कारण की मला बनवायची आता खुरसणीची चटणी, जी की तुम्ही बघू शकता। आणि काय होतं आहे, आता मी 2-3 दिवस नसल्यामुळे ना या सगळं जे आपलं जे वीकली म्हणजे आठवड्याचं जे प्लॅनिंग असतं, दाण्याचा कूट आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे, याचं गणित बिघडून जातं। आणि आज आहे सॅटर्डे, शनिवार आहे, आमच्याकडे लाईट जाते म्हणून मी सकाळी हे सगळं करायला घेतलं। म्हटलं हे करूया म्हणजे लाईट जर गेली तर नको मग काही प्रॉब्लेम, आणि बरंच काम आहे आजच्या दिवसामध्येच। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। तर इकडे शेंगदाणे भाजता मी लसूणही ते सोलून घेत होते आणि ही आहे खुरसणी। कारण की ज्या वेळेस असं काहीतरी ताप वगैरे असतो किंवा आपल्याला बरं नसतं त्यावेळेस ना आपल्या तोंडालाही चव नसते आणि म्हणून मग म्हटलं चला असं काहीतरी बनवूया की जेणेकरून आपल्या तोंडाला थोडीफार चव येईल। म्हणून म्हटलं चला खुरसणीची चटणी बनवूया। आमच्याकडे खुरसणी म्हणतात, बऱ्याच ठिकाणी कारळाची चटणी देखील त्याला म्हणतात। सो ती बनवायची होती, पण आता हे सगळं करताना 9 वाजले होते आणि आमच्या घरात सगळे 9 वाजता उठतात, म्हणजे मुलं आणि मिस्टर आणि सगळ्यांसाठी सध्या तरी मी हळदीचं दूध बनवते। सो एका बाजूला दूध तापवायला ठेवलं, थोडीशी साखर, एक वेलची कुटून टाकायची आहे आणि हळद घालायची आहे। माझ्याकडे काही दिवसांपूर्वी ओली हळद पण होती, जी की मी किसून त्यामध्ये, जसं आलं असतं तसं किसून त्यामध्ये घालायची, पण आता ती संपली आहे म्हणून जी आपली हळद पावडर आहेत ना, पण ती थोडी वेगळी मसाल्याच्या डब्यातली वापरत नाही, जी की आपण बाजूला ठेवलेली असते ती हळद मी इथे घातली आणि हळद छान म्हटलं इकडे उकळवते, तोपर्यंत माझं बाकीचं कामही होईल आणि छान दूध उकळलं की मी सगळ्यांना उठवता येईल। सो असं सगळं आजकाल चाललेलं असतं घरामध्ये, ही ट्रीटमेंट घेऊया, हे असं करूया, तसं करूया, की जेणेकरून आपल्याला थोडंफार बरं वाटेल। सो असं काहीसं होतं। मग सगळ्यांना दूध घेतलं, त्यानंतर मग इकडे शेंगदाणे तोपर्यंत माझे भाजून झाले होते। म्हटलं आता इथे खुरसणी पण छान भाजून घेऊया। आणि तुम्ही बघू शकतात चटणी तर भारी लागते, पण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये म्हणजे मसाल्याच्या ज्या भाज्या असतात ना त्यामध्ये बरेच जण याचाही वापर करतात। आणि या सुक्या वाळवलेल्या मिरच्या होत्या, त्याची पण मी इथे पावडर करून घेतली आणि हीच पावडर इथे वापरायची होती। सो असं काहीसं माझं चाललेलं होतं सकाळच्या वेळेत आणि ती बाकीची सगळी कामं पेंडिंग आहे। पण हे काम, कारण की लाईट जाणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि हे काम माझ्यासाठी खूप गरजेचं होतं, म्हणून म्हटलं आता ते फायनली आधी ते करून घेऊया आणि मग बाकीची कामं आपली चालताच आहे दिवसभर। एकाच वेळेस मी भरपूर असे शेंगदाणे भाजलेले होते आणि तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे शेंगांची गोणी वगैरे आम्ही डायरेक्ट घेतो आणि मग ते फोडून आणत असतो, जेणेकरून वर्षभरासाठीचे शेंगदाणे घरातच तयार करतो। म्हणजे मार्केटमध्ये अशा शेंगांच्या गोण्या वगैरे मिळतात। सो आता बरेच वर्ष झालेत ना की आम्ही दुकानातून असे काही शेंगदाणे घेत नाही, त्यामुळे हे जे शेंगदाणे आहेत ना त्या शेंगदाण्यांची चव पण खूप वेगळी असते शेतकऱ्यांकडनं घेतलेले। सो तसं मी आठवड्याभरासाठी किंवा हा डबा जो भरलेला आहे ना तो भरून पूर्ण असा शेंगदाण्याचा कूट भाजून त्याची साल काढून आणि कूट बनवून ठेवत असते। आणि ते झाल्यानंतर आता उरलेले ते थोडेफार शेंगदाणे आहे ते मला या चटणीसाठी वापरायचे होते। तर लसूण आधी चांगला थोडासा तेलावरती भाजून घेतला। आता बघा इथे शेंगदाणे लसूण थोडंसं बारीक करून घेतलं, त्यानंतर इथं मिरची पावडर टाकते आणि
हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हो यामध्येच मीठ पण घालायचं आहे. असं करून मी छान असं पुन्हा एकदा मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे. मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे 2 वेळेस आणि हा डबा माझा आठवडाभरासाठी असं करून मस्त अशी इथे ती खुरसणीची चटणी बनवून झाली. तर आता किती दिवस जाते माहीत नाही, म्हणून मोठा डबा होता तो मी फ्रीजमध्ये ठेवला आणि छोट्या काचेच्या बरणीमध्ये मी बाहेर ठेवलेला आहे. त्यानंतर आता नाश्त्याची तयारी म्हणून इथे उपमा बनवायला घेतला. ओट्स संपले होते, नाही तर नॉर्मली ओट्स असतात. सो छान असा इथे उपमा बनवला. आता नाश्ता करतो आणि त्यानंतर मग पुढे काय होते ते तुम्ही बघत राहाच. आता शनिवार नंतर मी डायरेक्ट ते सोमवारी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि आज होता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, जे की राष्ट्रीय पथावरती इथे मस्त असं आपलं महाराष्ट्राची हे आलेलं होतं आणि इतकं सुंदर केलेलं होतं गणपतीचं. त्यानंतर मी चष्माचा अनुचा होता तो लावून बघत होते. म्हटलं गाडीवरती खूप हवा लागते त्या, कारण की आता आम्हाला जायचं होतं गावामध्ये, काही थोडीफार खरेदी होती ती करायची होती. आणि हे इलेक्ट्रिक ज्युसर मी बघितलं होतं ज्याची प्राईस 1200 रुपये सांगितले. आम्ही काय घेतलं ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते. मुलांना इथं वॉच घ्यायची होती. आता एकाचं बघितलं की दुसऱ्याला घ्यावंच लागतं असं आहे. आणि यांच्या भांडणांमध्ये ना मग असं उगाचच पैसे खर्च होतात, कारण की वापर त्यांना एकदाच करायचा असतो. सो ते घेतलं आणि आम्ही घरी आलो. तर आता इतकं 1200 रुपयाचं मी ज्युसर तर काही घेतलं नाही, मी 300 रुपयाचं घेऊन आले. याचं कारण मी तुम्हाला सांगते. तसं तर माझ्याकडे ऑरेंज वगैरे त्याचा ज्यूस करायचा आहे, पण त्याला बराच वेळ लागतो. आणि हे असं होतं ना की 300 रुपयामध्ये इतकं छान मिळालं आणि मुलंही याला करू शकत होते. जे आधीचं होतं ते मलाच एकटीला करावं लागायचं. आणि आता ना जसं की वातावरण बदललं आहे, मुलांना मग खाल्लं काही जात नाही, मग ज्यूस वगैरे बनवून आम्ही देतो, पण ते कंटाळा करतात. म्हणून म्हटलं हे असं काहीतरी घेऊया जेणेकरून तेही करतील आणि स्वतः तरी पितील. सो मस्त त्यांचा खेळ पण होतो आणि हे इतकं छान परवडलं ना, मस्त होतं. याचा ज्यूसही खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आपण जे म्हणतो ना की ज्यूस पितो आपण, पण त्यामध्ये फायबर नसतं. पण हा जो ज्यूस यामधून बनत होता ना, तर अक्षरशः ते जे आहे आतलं त्यात काहीही राहत नव्हतं, फक्त जो काही चोथा आहे तो उरत होता. आणि ज्यूसही इतका घट्ट निघत होता, त्यामध्ये टोटली फायबर होतंच. सो अशा पद्धतीने मला हे परवडलं. 1200 रुपयाचं ज्यूसर जर मी आणलं असतं तर ते कधीतरी आपण त्याचा यूज होतो, म्हणून म्हटलं सध्या तरी आपल्याला हेच गरजेचं आहे. इतके पैसे घालवण्यात काहीही गरज नाही आहे, म्हणून मग मी ते नाही घेतलं आणि हे वालं ज्यूसर घेतलं, जे की खरंच खूप छान होतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच ज्यूस बनवता येणार होते, जसं की डाळिंब आहे, टरबूज आहे, कुठलेही ज्यूसेस आपण यामध्ये बनवू शकतो आणि अगदी कोणीही बनवू शकतं. आणि इतकं इझी होतं ना हे बनवण्यात. तर मग एकतर नवीन गोष्ट असली की प्रत्येकालाच वाटतं की आपण ट्राय करून बघावं आणि प्रत्येकाला त्याचं कुतूहल असतं. सो ते झालं. त्यानंतर मग दुपारची झोप झाली आणि मुलांचं असं इथं काहीतरी चाललेलं होतं. ही जे आहे ना, ही त्यांच्या आत्यांनी त्यांना दिलेलं होतं आणि ते खूप दिवसानंतर काढलं. आता अनुच्या स्कूलमध्ये पासपोर्ट फोटो साईज पाहिजे होते. आता त्याला घेऊन गावात जाण्यापेक्षा त्याच्या बाबांचं असं म्हणणं होतं, तू इथे व्यवस्थित उभा राहा, तुझा इथे मी मोबाईलमध्ये फोटो काढतो आणि मग गावातून बनवून आणतो. सो ते इथे झालं. आणि त्यानंतर आता काय करायचं, मुलांचा खूप प्रश्न असतो ज्यावेळेस त्यांना बाहेर जायचं नसतं खेळायला, म्हणून हा टेंट हाऊस काढला, जो की अनुचा जुना आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याचा बराच वेळ टाईमपास झाला. दोघं भाऊ मिळून यामध्ये मस्त खेळतात. खरं तर ना, एकाला एक जोडी असलं ना की आपल्याला त्यांच्यासोबत खेळण्याची गरज पडत नाही. पण जोपर्यंत तो बनवत होता ना, म्हटलं चल शिवांशसोबत मग इथे मी बिझनेसचा गेम खेळत होते. आता त्याला काही कळत नाही, पण मग काहीतरी करावं आपलं म्हणून. आणि आता एकदा हे टेंट हाऊस झालं, त्यानंतर यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी काही आणि मग त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. सो असा इतक्या दिवसांमिळूनचा हा व्हिडिओ बनवला, जो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. यापुढे प्रयत्न असेल की लवकरात लवकर मी डेली ब्लॉग शूट करेल, व्हिडिओ व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करेल. चला, थोडंफार आता थंडीही कमी होत चालली आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांचे दुखणेही बरे होतील असं मला वाटतंय. सो त्यानंतर आपले व्यवस्थित असे ब्लॉग येतील. चला, भेटूया नवीन